लेकाच्या पहिल्या वाढदिवसासाठी घरी यायचं होतं, पण तिरंग्यात परतले वीर जवान. जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर मधून महाराष्ट्राला हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. लष्करी तळावर झालेल्या हँड ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्राचे 2 धाडसी जवान शहीद झाले आहेत. साताऱ्याचे अर्जुन जाधव आणि नवी मुंबईतील विक्रम चव्हाण ही त्या वीरांची नावे आहेत. दोघेही 8 राष्ट्रीय रायफल्स मध्ये देश सेवा बजावत होते. मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित कलम कोट लष्करी छावणी शस्त्रस्त्रांची नियमित तपासणी सुरू असताना अचानक हँड ग्रेनेडचा भीषण स्फोट झाला. या दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने श्रीनगर मधील लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अर्जुन जाधव येत्या 15 जूनला सुट्टीवर घरी येणार होते. 25 जूनला त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा पहिला वाढदिवस होता. त्या वाढदिवसाची तयारी घरात सुरू होती, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. तर दुसरीकडे ऐरोलीचा डॅशिंग जवान विक्रम चव्हाण देशासाठी वीर मरण पावला. त्याच्या जाणीने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या दोन्ही वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.